लहानपणी आईचा पदर हातात असला की संपूर्ण विश्वच आपल्या हातात आहे असं वाटायचं. आईचा पदर ही एक तिच्या मातृत्वाची, प्रेमाची एक छायाच असते. आईचा पदर चुलीवरची गरम भांडी उतरण्यासाठी, तर कधी मुलांचे अश्रू, घाम पुसण्यासाठी, तोंड पुसण्यासाठी वापरायचा. मुलांचं जेवण झालं की आईच्या पदराने तोंड पुसण्यात एक वेगळाच आनंद असतो, तो कशातही नसतो. तर कधी कधी डोळ्यात काही गेलं की आई पदराने एक छोटं गोळ करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायचे आणि मग काय जादूसारखं दुखणं थांबायचं. कोणी अनोळखा पाहुणा घरी आला की मुलं आईच्या पदरामागे लपायची. मुलांना जेव्हा लाज वाटायची तेव्हा ती मुलं ते आईच्या पदराने चेहरा झाकायचे. आईला कुठं बाहेर जायचं असेल तेव्हा मुलं आईचा पदर घट्ट पकडायची आणि तोच पदर त्यांना वाट दाखवायचा. आईचा पदर हातात असला म्हणजे सारं विश्वच आपल्या हातात आहे असं वाटायचं. थंडीमध्ये आई आपल्या पदराने मुलांना चारही बाजूने लपेटून घ्यायचे आणि त्यांना ऊब द्यायचे. तर कधी पाऊस आला की त्या पावसात आईचा पदरच छत्री म्हणून बनायचा. आईचा पदर म्हणजे कधी अंग पुसण्यासाठी, तर कधी झाडावरून पडलेली फळं फुलं गोळा करण्यासाठी असायचा, तर कधी मंदिरातील प्रसाद बांधून आणण्यासाठी असायचा, तर कधी वस्तूवरील धूळ साफ करण्यासाठी असायचा. एखादी वस्तू हरवली की आई पदराला गाठ मारायचे आणि म्हणायचे सापडेल, आणि खरंच ती वस्तू सापडायचीच. आईचा पदर म्हणजे एक चालतं बोलतं फिरतं बँक लॉकरच. कधी मुलांना त्या बँकेतून नाणी गावायचे, तर कधी चॉकलेट मिळायचे. आईचा पदर म्हणजे ही एक जादूच असते. अशी जादू आजच्या पिढीला कधी समजू शकेल का? धन्यवाद.